नमस्कार। मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेबाबत खानापूर येथे भाजप BLA2 कार्यकर्त्यांची विशेष बैठक संपन्न। मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेबाबत खानापूर येथे भाजप BLA2 कार्यकर्त्यांची विशेष बैठक संपन्न। भारतातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सघन पुनरावलोकन मोहिमेच्या अनुषंगाने खानापूर येथे भाजपच्या BLA2 कार्यकर्त्यांची विशेष बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत बेळगाव जिल्हा BLA1 प्रमुख कुमारी उजवला बडवणाचे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोहिमेचे महत्त्व, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। मतदार यादीतून मृत, स्थलांतरित, दुबार नोंद असलेले तसेच अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नागरिकांची नावे कायम राहतील यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ स्तरावर जबाबदारीने काम करून मतदार यादी शुद्धीकरणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले। या विशेष बैठकीस खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हळगेकर, माजी आमदार श्री अरविंद पाटील यांची उपस्थिती होती। बैठकीत आमदार श्री विठ्ठल हळगेकर, कुमारी उजवला बडवणाचे आणि श्री प्रमोद कोचेरी, श्री बाबूराव देसाई यांनी मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेतील विविध पैलूंवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, स्थलांतरित व मृत मतदारांची माहिती संकलन तसेच पात्र नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन श्री मल्लप्पा मारिया यांनी केले। त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी तालुक्यातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने BLA2 कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमात मतदार यादी शुद्धीकरण, लोकशाही बळकटीकरण आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत निवडणूक आयोगाच्या उपक्रमांची माहिती पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। की हा व्यक्ती आमच्या बूथ मधलाच आहे। जर समजा तो व्यक्ती नसेल तर त्याचं आपण म्हणजे समजा डाऊट आला की ही व्यक्ती आपल्या माहिती नाही आहे तर आपण तिथं पण ऑब्जेक्शन्स काढू शकतो। दुसरी गोष्ट, कोणाचा जर मृत्यू झाला असेल, आपल्या घरामध्ये तसंच मृत्यू झालेला असतो पण आपण त्याच्या एंट्री म्हणजे ते नाव बघितलं त्याचं पण काम करत नाही, पण तेही करण्याची गरज आहे। तर आपण त्यांना तेही काम आपल्याला करायचं आहे। दुसरी गोष्ट असेल, कुणाचा जर जन्म 18 वर्ष पूर्ण होत झालेला आहे तर त्यांचं नाव पण एनरोल करायचं आहे। म्हणजे हे सर्व आपल्याला आता करून घ्यायचं आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या टाइम टेबल दिला आहे, ह्याची प्रत तुम्हाला सर्वांकडे पोहोचली। तुम्ही എല്ലാവർക്കും ഈ टाइम टेबल चेक करायला पाहिजे। चेक करणारा ऑफिसर कोण आहे? ऑफिसर तुम्ही कुठला चेक करणारे ऑफिसर कोण? BLO2 बूथ लेवल ऑफिसर 2, बूथ लेवल ऑफिसर 1 आणि BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर जे गुरुजी आहेत शाळेत ते ऑफिसर आहेत। सध्या 1 महिन्यापुरता ते ऑफिसर आहे। लक्षात आलं? ह्या सगळ्यांनी मिळून मग ते आमच्या पार्टी मार्फत आम्ही BL1 BL2 दिलेला आहे, प्लस काँग्रेसवाल्यांनी दिलेला आहे, प्लस JDS वाल्यांनी दिलेला आहे, प्लस MS वाल्यांनी दिलेला आहे, सगळ्यांनी दिलेला आहे। आता काय तिथं मांडण लागणार? हे होय आता नाव उत्तर पाहिजे म्हणणार, इथं पाहिजे कोण म्हणणार? एक पार्टी काय म्हणणार? इथं नको का नको सांगा? तो 8 उमेदवार होते, 7 उमेदवार निवडून यायचे होते। त्याच्यामध्ये JDS आणि BJP ह्या आमच्या युतीनं एकूण 3 उमेदवार दिले होते आणि 3 उमेदवारामध्ये 2 उमेदवार BJP आणि 1 JDS होता आणि दुसरा तो 5 उमेदवार होते ते पूर्ण काँग्रेस होते। त्या दिवशी क्रॉस वोटिंग झालं, 5 वाजता रिझल्ट आला आणि
क्रॉस वोटिंग होऊन काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. आमचे बीजेपीचे आले परंतु जेडीएसचा आला नाही. त्याच्यामध्ये एक 10 मिनिटामध्ये बघा किती टॅलेंट आहे. त्यामुळे हे सोशल मीडिया इतकं पुढं आहे की त्यांच्या हातात आहे. त्या अधिकाऱ्याच्या, आता मी मगाशी नाव दिलेलो त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी लगेच तिथं क्रिएट करून माझं नाव क्रॉस वोटिंग केलं म्हणून होणं लागले. कारण इथलं राजकारण त्यांना ते 3 वर्ष तरी त्यांच्या डोकीतलं जाईना ते लक्षात भयंकर त्रास झाला. तो त्याच्यातनं एक सुखद प्रसंग आपण घ्यायचा म्हणून लगेच त्या राज्य टीव्हीला ती न्यूज घातली आणि 10 मिनिटामध्ये आधी डिलीट केली. लक्षात आलं. एकंदरीत काय करायचं सांगा, आमच्या या कार्यकर्त्यांना, आमच्या पार्टीला एकंदरीत बदनाम करायचं काम माझ्या थ्रू करायचं होतं त्यांना. परंतु हे असलं काम करणारा नेता मी नाही. तुम्हाला कुठल्या पद्धतीने शपथ करायची ती माझ्याकडून घालून घ्या, परंतु कुठेही उभं करा. आम्हाला जे काय म्हणतात ते हे देतात, व्हीप देतात. व्हीप प्रमाणे 5 नंबरला कोण होतं सांगा, आपले निराज पाटील होते. तिथं तुम्ही एक डिफरन्स घाला आणि 1 नंबरला गोविंद राजू म्हणून MLC माझे MLC होते जेडीएसचे, तिथं 2 नंबर घाला असं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही शिकलेली माणसं आहे, कसं ओढ घालायला पटकन 1-2 अर्ध्या सेकंद ह्याच्यामध्ये मिनिटामध्ये मी घालून त्यातनं बाहेर आले. आम्हाला काय शिकवायची गरज नाही. परंतु इथं मात्र कुठून कुणी आमच्यावर आरोप केलेला नाही, काही नेत्यांनी नाही, कुठल्याही एकाही नेत्याने आमच्या पार्टीच्या तुम्ही असं केला म्हणून फोन नाही, काही नाही. परंतु इथं मात्र ते काही जांभळून आल्यासारखं जे गोव्यात पडून होती ती आता ती इकडे येऊन आणि राजकारण करायला त्याप्रमाणे करू दे, आम्ही तयार आहे. लक्षात आलं. तेव्हा विश्वास नसेल तर तुम्ही काय सांगाल ते त्या पद्धतीने मी करायला तयार आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, आम्ही प्रामाणिक पक्षाशी कायम आहे, कायम राहणार आणि कायम स्वरूपी पक्षामधून म्हणणार. धन्यवाद.